नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे बीडमधून. सरपंच हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आलेला आहे. बीडमध्ये सीआयडी कडून एका महिलेचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणी चौकशी सुरू असलेली ही महिला कोण, याबाबत आता चर्चा सुरू झाली. या अगोदर या प्रकरणात पुण्यातही एका महिलेची चौकशी झाली होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सीआयडीनं वेग आणलेला आहे. काही वेळापूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. स्कार्फ बांधलेली महिला या ठिकाणी दाखल झालेली आहे. सोबतच सीआयडीचे प्रमुख SP सचिन पाटील आणि स्थानिक पोलीस, त्याचबरोबर सीआयडीचं पथक तिथं त्यांना आणलेलं आहे. आता सध्या चौकशी सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून सीआयडी मार्फत याची सखोल चौकशी सुरू आहे. काल 2 मोबाईल सापडले, त्यामध्ये काही व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आत्ता संपूर्ण तपासाला वेग आलेला आहे. आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केली आहे, सीआयडीने अटक केली अशी चर्चा सुरू होती. त्यासोबतच तो शरण येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र अद्यापर्यंत स्थानिक पोलीस किंवा सीआयडीने दुजोरा दिला नसला तरी या तपासाला अधिक वेग आलेला आहे. बीड शहर पोलिसांमध्ये सध्या चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये आणखी काय काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, बीड. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलाय. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट आहे. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून आता वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचं धस यांनी म्हटलंय. आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार अशी चर्चा आहे आणि या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून आता वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलेला आहे. धस यांनी या संपूर्ण प्रकरणावर सातत्यानं आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि आता त्यांनी एक गौप्यस्फोट देखील केलेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलेला आहे. या संपूर्ण घटनेचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे, कट कारस्थान त्यांनीच रचलेलं आहे असा देखील आरोप विरोधकांनी केलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट आहे. तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात. फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत. त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार. मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे. कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला. घरगडी ते राजकारणी, कोण आहे वाल्मिक कराड आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचा समर्थक. 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतोय. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर. 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणीशी संबंधित गुन्हा आहे. विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती. धनंजय मुंडेंचा राजकीय वरदस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड महाकालच्या दर्शनाला गेल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातल्या उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. तसा फोटो देखील आता त्याने आपल्या सोशल मीडियावर अपलोड केला. मात्र या फोटोमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील सोबत दिसत आहेत. त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत हे पोलीस कर्मचारी काय करत होते असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपस्थित केला आहे. वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथराइज्ड बॉडीगार्ड होता
जो त्यांच्याबरोबर 15 तारखेपर्यंत होता, तर तो 15 तारखेला अचानक म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं. तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या SP-नी त्यांना सहजच रिकॉल केलं? दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची तक्रार आता राज्य महिला आयोगाकडे केलेली आहे. धसांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केलेली आहे. या तक्रारीची दखल महिला आयोगानं घेतलेली आहे. सदर अहवाल आता सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला. यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. बीडनंतर आता वळ राज्यातल्या इतर बातम्यांकडे. शिक्षकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण शिक्षकांचा पगार आता 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून निधी वितरित करण्यात आला आहे. दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत निधी वितरित होता, पण यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत पैसा नसल्यानं 2 दिवस विलंबानं हा निधी वितरित करावा लागलाय. त्यामुळे शिक्षकांचा पगार आता 1 तारखेऐवजी 5 तारखेपर्यंत होईल, असं वेतन अधीक्षकांनी सांगितलं. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राज्यात संख्या आहे 4.5 लाख. दरवर्षी पगारासाठी निधी येतो 68,000 कोटी रुपये. दरमहा लागणारा निधी आहे 5,500 कोटी रुपये. दरमहा पगाराची तारीख आहे 1. तर यावेळेला 5 तारखेला पगार होईल. पुढची बातमी आता मुंबईतून. नवीन वर्षाच्या उत्साहावर विरजण घालणारी मनालीतून एक मोठी बातमी समोर येते. मुंबईकर महिलेचा मनालीत परतत असताना अपघाती मृत्यू झालाय. 31च्या सेलिब्रेशनसाठी ही मुंबईकर महिला मनालीमध्ये गेली होती. मात्र मनालीवरून परतत असताना मंडीतल्या घाट रस्त्यात मोठी दरड तिच्या कारवर कोसळली, ज्या त्या मुंबईकर महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या महिलेसोबत कारमध्ये असलेले 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. कारवर दरड कोसळून ही दुर्घटना घडलेली आहे आणि मुंबईकर महिलेचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. मंडीमधील ही दुर्घटना आहे. पुढच्या बातमीकडे. नवीन वर्षात UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्सपासून ते अगदी सोन्या चांदीच्या दरापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. EPFOचा पेन्शनरचा जो नवा नियम आहे तो देखील नवीन वर्षापासून लागू होणार आहे. पाहूयात आपण काय काय बदल होणार आहेत ग्राफिकच्या माध्यमातून. 9 बदल आहेत एकूण. EPFOचा पेन्शनरसाठी नवा नियम लागू होणार आहे. पेन्शनची रक्कम आता देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य होणार आहे. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आता अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज लागणार नाही. UPI 123 पेची पेमेंट मर्यादा आता 5,000वरून 10,000वर केली. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरी देखील तुम्ही पेमेंट करणं शक्य होणार. सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये देखील बदल आहे. बघा, शेअर मार्केटच्या नियमांमध्ये देखील बदल आहे. दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर आता मंगळवारी एक्सपायरी होणार. NSE इंडेक्सकडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी आता गुरुवारचा दिवस निश्चित. व्हॉट्सअप बंद होणार, कारण जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप आता चालणार नाही. सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी Xperia Z, LG Nexus 4, HTC One सारख्या मोबाईलवर व्हॉट्सअप बंद असेल. शेतकऱ्यांना देखील विना गॅरंटी 2 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मोठा बदल आहे हा. रेशन कार्डच्या नियमात देखील बदल आहे. EKYC पद्धतीने आता शिधापत्रिका धारकांची ओळख पटवणार आहे. काही लाख बनावट शिधापत्रिका आता रद्द होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर देखील नवीन वर्षात 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बघा, सोनं महाग होण्याची शक्यता आहे. गाड्या आणि पार्ट्स देखील महागणार आहेत. BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि महिंद्राच्या गाड्या महागणार आहेत.
हुंदाई मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये देखील 25,000पर्यंत वाढ होणार आहे. बाईक आणि कारचे पार्ट्स देखील महाग होणार आहेत. हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर देखील 1% TCS टॅक्स लागणार आहे. पुढची बातमी काय काय बदल होणार आहेत आपण ते पाहिलं नवीन वर्षात. आता बातमी पुढची. पुण्यातून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना पुण्यात पबकडून चक्क कंडोम आणि ओव्हरएकच्या पाकिटांचं वाटप करण्यात आले. पुण्यातील मुलवा परिसरात एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलेले. पोलिसांनी या प्रकरणी आता चौकशी सुरू केली. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब देखील नोंद केलेले आहेत. कंडोम आणि ओव्हरएस पाकिटाच्या वाटपाविरोधात आता काँग्रेसनं पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर बनवतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं. आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डोम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा. ज्यांना करायचं ते करणार आहात. तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचं युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो. राज्यभरातल्या आता आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवडण्यासाठी आता कमी पडणार आहेत. कारण 31 साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलेलं आहे. विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स आहेत तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आले. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरामध्ये 60 ठिकाणी आता नाकाबंदी करण्यात आलेली आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह सहित वाहतुकीचे नियम आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू करण्यात आली. 31 डिसेंबरच्या पार्टीनिमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. या काळात निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी मोहीम 24 डिसेंबरपासूनच हाती घेण्यात आली. नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करताना कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी आता पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. अमरावती शहरात 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. गुन्हे आणि वाहतूक शाखेची स्वतंत्र पथके देखील रस्त्यांवर बंदोबस्तासाठी असणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2024 आणि 1 जानेवारी 2025 दरम्यान पर्यटकांना बंदी असेल. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिले. 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळमधील पर्यटन स्थळं आता सज्ज झाली आहेत. हॉटेल्स, रिसॉर्ट, खासगी बंगलेज, सेनेटोरियम हाऊसफुल झाले. तर पवनानगर परिसरातील कृषी पर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग सुद्धा आता हाऊसफुल झाली. 31चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. पर्यटकांमुळे सगळे हॉटेल्स हाऊसफुल झाले. समुद्रातील स्कुबा ड्रायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक दिसून येत आहेत. सध्या मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले. समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफरीलाही आता पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरी तालुक्यातील सफारी, पक्षी निरीक्षण आणि कयाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ देखील पर्यटकांनी बहरलेली आहेत. साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोल या पर्यटन स्थळांवर गर्दी होते. मुनावळे येथील वॉटर स्पोर्टचा आनंद घेण्यासाठी झुंबड उडाली. नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवणार आहे. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतला आहे. मनालीच्या सोलांग व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरून गाडी थेट दरीत कोसळलेली आहे. यासोबतच मनालीतील अनेक वाहनं घसरताना दिसत आहेत. यावेळी नागरिकांकडून चारचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मनालीत पोहोचलेत. मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. विविध स्पॉटवर जाण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली. त्यामुळे मनालीतील रस्त्यांवर आता जागोजागी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते. जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा आहे. सलग सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली. यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली आहे. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषानं जेजुरी दुमदुमली आहे. नांदेडच्या माळेगाव इथे खंडोबाच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली. खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली. 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार आहे. विविध कार्यक्रमांचं या निमित्तानं आयोजन करण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या
मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळीला प्रारंभ होणार आहे. दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव आता 7 जानेवारीला घटस्थापनेनं सुरू होणार आहे. शाकंभरी नवरात्रोत्सव हा 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. गुटखा खाऊन लोकलच्या डब्यातच थुंकल्याने तर प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर क्रिकेट खेळत असतानाच एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू विजय पटेल हा अगदी मैदानातच अचानक कोसळल्याची माहिती समोर आली. विजय पटेल हा नालासोपारा इथला रहिवासी आहे. नागपूरमध्ये ठाकरे गटानं पालिका मुख्यालयावर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. नागपुरातील कचरा संकलन आणि कचरा प्रक्रियेत घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आला. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. यातील राजगुरुनगरमध्ये 2 पीडित मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी नराधामाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली. सांगलीत महावितरण कंपनीच्या प्रीपेड मीटर विरोधात स्वतंत्र भारत पक्षाने आंदोलन केलेलं आहे. वीज ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट, गैरसोय आणि तक्रारी असल्यामुळे प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करावी अशी मागणी करण्यात आली. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा पुन्हा रस्त्यावर उतरले. त्यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरलं, वाहतूक सुरळीत केली. फोंडाघाट रस्ता खड्डेमय झाल्यामुळे पर्यटक आणि वाहनचालक हैराण झाले. दर दिवशी वाहतूक कोंडी वाहनधारकांना सहन करावी लागते. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आता पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. त्या पर्यटकांना फोंडा घाटातील रस्त्याच्या दुरस्तामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय. पनवेल ते बोरिवली दरम्यान आता थेट लोकल धावणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. गोरेगाव बोरिवली हार्बर लाईन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरीपर्यंत रेल्वेची पहिली चाचणी आज करण्यात आली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार असल्याचा शब्द मी पूर्ण केला आहे असं खासदार सोनवणेंनी म्हटलंय. एमपीएससीनं आणखीन एक मोठा निर्णय घेतला. संयुक्त परीक्षा गट ब तसंच गट क परीक्षेनंतर आता 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एमपीएससीनं दिली. शासनाच्या या निर्णयाचा आता राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात तब्बल 201 जणांना शस्त्र परवाने देण्यात आले. सामाजिक, राजकीय आणि लोकप्रतिनिधींना स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाने देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. उत्तर प्रदेश सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित होणाऱ्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली आहे. या अंतर्गत 100 मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार आहेत. भारतीय गायन विश्वातील प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी वयाची 90 ओलांडली. तरी देखील आजही त्यांचा उत्साह सर्वांना प्रेरित करतोय. आशा भोसलेंचा एक व्हिडिओ नुकताच रिलीज झालाय. यात त्या विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्याची हुक स्टेप करताना दिसतात. मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय. कांगारूंनी भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. नगरसेवक व्हायचंय तर 200 सदस्य करण्याचं लक्ष्य भाजपनं आता इच्छुकांना दिलेले. नगरसेवक इच्छुकांना हे लक्ष्य 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे. महापालिका निवडणुका मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघ महत्त्वाची भूमिका बजावणारे. भाजपनं संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीच्या संघटनांमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली. तर युतीशिवाय देखील स्वबळावर लढण्याची तयारी भाजप आणि संघानं सुरू केली. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. कोकणातील रिफायनरीवरून दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार झाला पाहिजे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असं देखील माजी मंत्री केसरकरांनी म्हटलंय.
संघटन पर्वाच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आलेत. वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद असल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणाची खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पाहणी केलेली आहे. काळंबावाडी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. दिल्लीत आपचं सरकार पुन्हा आल्यास पुजारी आणि पुरोहितांना दरमहा 18,000 रुपये दिले जाणार आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीआधी ही मोठी घोषणा केली. यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण बदलामुळे आता गहू आणि तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होते. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय. सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. तिकडे जालना जिल्ह्यात देखील जवळपास 16,000 हेक्टर मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यावेळी मोसंबी उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आलेत. जालना जिल्ह्यातल्या ढगाळ वातावरणाचा मोसंबी उत्पादकांना फटका बसला. डाळिंब्याच्या कमी उत्पादनामुळे डाळिंब्याला आता प्रति किलो 225 दर मिळतोय. व्यापारी सापडेल तिथे बागेतून उच्चांकी दरानं डाळिंबाची खरेदी करू लागले. त्यामुळे डाळिंब उत्पादक असलेले शेतकरी आता समाधान व्यक्त करतात. हळद व्यापारी आणि शेतकरी यांना यंदाचे वर्ष फायद्याचं राहिलं आहे. कारण सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डात हळदीच्या सौद्यामध्ये प्रति क्विंटलला 72,000 रुपयेपर्यंत अगदी उच्चांकी दर मिळतोय. त्यामुळे हळददाराला सोन्याची झळाळी येईल अशी चर्चा सुरू झाली. नांदेड जिल्ह्यात ऊसतोडणीचा वेग मंदावला आहे. कारण यंदा ऊसाच्या काढणीला तब्बल 4 महिने उशीर झाला आहे. तसंच यंदा ऊसाचे एकरी उत्पन्न हे फक्त 40 टनावर आले. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभं टाकलं. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदेडी गावात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर रोटावेटर फिरवला आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्यानं शेतकरी संतापले. तसंच जनावरे देखील चरण्यासाठी शेतात सोडली. सांगलीत यंदा अधिक पाऊस आणि फळ छाटणीला आलेल्या विलंबामुळे बेदाणा निर्मितीसाठी प्रक्रिया देखील लांबणीवर पडली. या सर्व प्रक्रियेमुळे आता साधारण महिनाभराचा विलंब या संपूर्ण प्रक्रियेला होणार आहे. तसंच या वातावरणात बदल होत असल्यानं त्याचा परिणाम देखील बेदाणा निर्मितीवर होतो. जळगावच्या मुंगराबाद शिवारामध्ये शासकीय योजनेच्या पाईपलाईन गळतीमुळे शेतात पाणी शिरल्यानं शेतपिकाचं मोठं नुकसान झालं. 3 एकरावरील गहू आणि हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं. टॉप 50 नंतर आता पाहूयात वर्षभरातील आंतरराष्ट्रीय घडामोडी. दुबईच्या अबुधाबीत पहिलं भगवान स्वामीनारायणाचं भव्य मंदिर उभारण्यात आलं. 108 फूट उंच आणि 70,000 स्क्वेअर फूट परिसरामध्ये 700 कोटी रुपये खर्च करून या मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. त्यामुळे या मंदिराची जगभर चर्चा रंगली. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ते अझरबैजानला धरणाच्या उद्घाटनासाठी गेले होते. मात्र माघारी जात असताना त्यांचं विमान बेपत्ता झालं आणि पुढे याच विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलं. पण हा अपघात नसून इस्रायलनं केलेला घातपात असल्याचा आरोप इराणनं केला आहे. सुनीता विल्यम्स यांनी 6 जून 2024 रोजी उड्डाण घेतलं. मात्र स्टार लायनरच्या सिस्टीममध्ये गळती झाल्यानं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात अडकून पडले. तर सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सनं रॉकेट अंतराळात पाठवलंय. फेब्रुवारी 2025 पर्यंत हे यान सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुस्लिम समाजाच्या पवित्र हज यात्रेदरम्यान उष्णतेची लाट आणि अपुऱ्या सुविधांमुळे तब्बल 1301 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबियानं अधिकृतरित्या दिली. यामध्ये भारतातील 98 जणांचा समावेश होता. मात्र बहुतांश यात्रेकरू हे अवैधरित्या यात्रेला आल्याचा दावा सौदी अरेबियाच्या सरकारनं केला. मध्ये 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे भारताचं लक्ष होतं.
मात्र मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे सुनक यांचा पराभव करून ब्रिटनचे पंतप्रधान बनले. सरकारी नोकरीत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आरक्षणावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन भडकलं. या आंदोलनाला हिंसक रूप आल्यानंतर अखेर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडला. त्यानंतर नोबेल विजेते मोहम्मद युनुस यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र अजूनही बांगलादेशात हिंदूंवर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अमेरिका फर्स्टचा नारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. आधी राष्ट्राध्यक्ष झालेले दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणारे ट्रम्प हे अमेरिकेतील पहिले व्यक्ती ठरले आहेत. खलिस्तानवादी हरदीप सिंगच्या हत्येवरून भारत कॅनडामधल्या वादामुळे हे वर्ष गाजलं. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. मात्र भारतानं हे आरोप फेटाळून लावले. तर कॅनडातील निज्जर हत्या प्रकरणात भारत सहकार्य करत नसल्याचा आरोप अमेरिकेने केला. त्यानंतर भारत कॅनडामध्ये वाद वाढत गेला. डेप्संग आणि डेमचोकवरून चीनी सैन्य मागे घेण्याबाबत भारत चीनमध्ये करार झाला. त्यानंतर डेप्संग आणि डेमचोक या पॉइंटवरून सैन्य माघारीला सुरुवात झाल्यानं भारत चीनमधील संघर्ष निवळण्याची आशा निर्माण झाली. या करारामुळे भारत चीन संबंध सुधारण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये गलवान घाटात भारत आणि चीनी सैन्य भिडलं होतं. डिसेंबर 2024 सिरियामध्ये तब्बल 53 वर्षांपासून असलेली असद कुटुंबाची सत्ता बंडखोरांनी उलथून टाकली. सुन्नी बहुल असलेल्या सिरियात 53 वर्षांपासून शियापंथीय असद यांची सत्ता होती. मात्र 2011 पासून सिरियात सुरू असलेल्या यादवीनंतर बंडखोरांनी नियोजनबद्धरित्या सिरियाची राजधानी दामास्कस ताब्यात घेतली आणि बशर अल असद यांच्या सत्तेचा अस्त झाला.